नमस्कार मुलांनो, आज आपण 6 ते 7 पद्धतीच्या टोप्या या पेपरचा वापर करून करणार आहोत। तर प्रथमतः अशा पद्धतीचा एक जोडलेला पेपर, एक पान पूर्ण पेपरचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची व्यवस्थितपणे घडी घालून घ्यायची। हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, याची व्यवस्थित घडी घातलेली आहे मी। याची जोडलेली बाजू ही वर घ्यायची आणि 2 पानं जी आहेत ती खालच्या बाजूला असली पाहिजेत। तर आता आपण सुरू करूया। याला मधोमध एक घडी घालून घ्या। अगोदर व्यवस्थितपणे एक मधोमध अशी घडी घाला। यानंतर या बाजूचा जो कोपरा आहे तो या घडीला समांतर असा व्यवस्थितपणे दुमडून घ्यायचा आहे। याला व्यवस्थित घडी पाडून घ्या। त्यानंतर दुसरा कोपरा जो आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थितपणे दुमडून घ्यायचा आहे। यालाही व्यवस्थितपणे घडी पाडा। आता यानंतर या ठिकाणी एक बाजू जी आहे ती या खालच्या या रेषेपर्यंत, या पानाच्या टोकापर्यंत एक घडी घालून घ्यायची। सर्वांनी व्यवस्थितपणे पाहून घ्या। त्यानंतर दुसरी बाजू, ही जी एक घडी आपण घातलेली आहे त्याच्यावर त्यानंतर ही अजून एक घडी अशा पद्धतीने घालायची। या घड्या मात्र व्यवस्थित पाडून घ्यायच्या। व्यवस्थितपणे हे दाबून प्रेस करून घ्यायचं। आता यानंतर हे जे पान आहे ते आपल्याला उलट टाकायचं आहे, म्हणजे हे अशा पद्धतीने हे पान टाकायचं आहे। आता ही जी बाजू आहे, ही बाजू या मधल्या घडीपर्यंत घडी घालून घ्यायची अशा पद्धतीनं। पाहताय ना तुम्ही, दिसतंय सर्वांना। तर ही अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची या मधल्या रेषेला समांतर। त्यानंतर ही दुसरी बाजू ही सुद्धा अशाच पद्धतीने मधोमध दुमडून घ्यायची आहे। या सर्व घड्या व्यवस्थित दाबून घ्या तुम्ही। आता यानंतर पहा, यानंतर ही जी खालची बाजू शिल्लक आहे ती पूर्णपणे वर घ्या। पूर्णपणे वर घेऊन इथे प्रेस करा, खाली दाबून घ्या आणि ही जी वर शिल्लक बाजू राहते, नीट पहा, ही जी अर्धी या घडीपर्यंत जी तिथून पुढची शिल्लक आहे ती याच्या आतमध्ये घालायची आपल्याला। याच्या आतमध्ये, या घडीच्या आतमध्ये सरकवून घ्यायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आतमध्ये सरकवून घ्या। पाहताय तुम्ही, याला व्यवस्थित दाबा। हे पहा, तर अशा पद्धतीनं आपण याची घडी घातलेली आहे। आता ही या ठिकाणी पहिली टोपी तयार झाली आणि ही जी टोपी आहे ती अशा पद्धतीनं आपण घालतो। तर ही कुकची टोपी असते। हॉटेलमध्ये जो कुक असतो तो अशा पद्धतीने टोपी घालत असतो।
आता यानंतर या टोपीपासून दुसरी टोपी आपण तयार करूया. तर इकडे या दोन्ही बाजूने पहा. आता या बाजूला दिसते सर्वांना, हा जो वरचा कोपरा आहे तो खाली दुमडून घ्यायचा. कुठपर्यंत घ्यायचा, तर ह्याच्या आतमध्ये जातो, आतमध्ये गेला पाहिजे इथपर्यंत, या खालच्या कोपऱ्यापर्यंत व्यवस्थितपणे दुमडून घ्यायचा. प्रेस करून घ्या व्यवस्थित आणि हा कोपरा याच्या आतमध्ये घालून ठेवायचा. हे पहा, व्यवस्थित दाबून घेतलं तर ही आपली दुसरी टोपी तयार झाली. आणि ही आपण पुढाऱ्यांची वगैरे टोपी असते ती टोपी आपण याला म्हणू शकतो. तर ही दुसरी टोपी आपली तयार झाली. आता यानंतर पुढची टोपी आपण पाहणार आहोत. ही जी टोपी आहे ती उघडा, अशा पद्धतीने पकडा आणि याला काय करा ते पहा. मी काय करतोय, हे दोन कोपरे व्यवस्थितपणे फक्त अशा पद्धतीने जुळवून, हे दोन कोपरे वरचे एकमेकाला समांतर जे आहेत ते व्यवस्थितपणे एकमेकांच्या समोर आणून जुळवून घ्यायचे आणि ह्या गळ्या व्यवस्थितपणे पाडायच्या. मी काय केलं पुन्हा एकदा दाखवतो. हे पहा, आपली टोपी अशी होती. या दोन बाजू मी पकडल्या आणि या अशा लांब घेतल्या आणि अशा पद्धतीने फक्त या दोन पट्ट्या या एकमेकासमोर आणून हे 4 कोपरे तयार झाले. तर असे हे 4 कोपरे व्यवस्थित तयार करून घ्या. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे असं उघडतं, या बाजूला उघडतं आहे. तर ही जी टोपी असते, ही टोपी पदवीदान समारंभ वगैरे असतो ना, त्या ठिकाणी ही टोपी वापरली जाते. आता यानंतर पुढची टोपी आपण पाहू. हे जे आहे तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं सगळं. आता हे पहा, हा कोपरा या अर्ध्यापर्यंत दुमडून घ्या आणि हा सुद्धा कोपरा या अर्ध्यापर्यंत व्यवस्थितपणे दुमडून घ्या. म्हणजे अशा पद्धतीने दिसतंय व्यवस्थित तुम्हाला. आणि ही टोपी जर खालच्या बाजूने आपण उघडली तर पहा, अशा पद्धतीची एक टोपी तयार होते. पाहता तुम्ही. तर ही मुकुट वगैरे जो असतो त्या मुकुटाची ही टोपी तयार होते. पाहिली. यानंतर याच टोपीचा पुढचा भाग जर तुम्ही वर काढून घेतला तर अशा पद्धतीने आहे ना, सैनिकासारखी टोपी, सैनिक असतात लढाई खेळणारी, त्या पद्धतीची ही टोपी तयार होऊ शकते. आता त्यानंतर आपण पोलीस टोपी तयार करू. हे पहा, ही टोपी अशा पद्धतीने ठेवा. आता उलटी. हा जो अर्धा भाग इकडचा आहे, हा पुढचा 2 तोंड आहेत ते सोडून द्यायचं. हा जो आहे त्याला अशी घडी घाला आणि तो याच्या आतमध्ये ढकला. इकडून पण तेच करायचं. हा भाग इथपर्यंत घडी घालायचा, याच्यापर्यंत व्यवस्थित घडी पाडा आणि याला सुद्धा आतमध्ये ढकलून घ्यायचं. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उघडा खालून हे. तर हे पहा, ही पोलीस टोपी अशा पद्धतीने या ठिकाणी तयार झालेली आहे ना. आता ही समोरील बाजू जर आपण आतमध्ये ढकलली तर हे बघा, अशी गोल टोपी तयार होते. तर मुलांनो, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टोप्या तुम्ही घरी करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.